नमस्कार. आज 7वा दिवस सेतू अभ्यासक्रमाचा. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय की एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो याचा अर्थ काय, बाकी शून्य उरते. समजा आपण 8 घेतले, 8ला जर 2ने भागलं तर 2 चौक 8, बाकी किती उरते, 0. म्हणजे या ठिकाणी एखाद्या संख्येला म्हणजे 8 या संख्येला एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येची काय म्हणतात, त्या संख्येला दिलेल्या संख्येचा विभाजक असं म्हणतात किंवा भाजक असं म्हणतात. आणि 8ला म्हणतात विभाज्य. 8ला काय म्हणतात, विभाज्य. आणि याला म्हणतात भाजक किंवा विभाजक सुद्धा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे कसोट्या पाहायच्या आहेत, ह्या कसोट्या पाहायच्या म्हणजे नेमकं काय करायचं आहे की दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी निःशेष म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते, हे आपल्याला या भागामध्ये बघायचे. मग आता उदाहरणार्थ 2ने भाग जाण्याची कसोटी काय. 2ने विभाज्यतेची कसोटी. काय 2ने विभाज्यतेची कसोटी की ज्या संख्येच्या एकक स्थानी या 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. याचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं ठरलं तर काय उदाहरण देता येईल, 154, 230, 524, 436, 948. ह्या ज्या संख्या आहेत या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघा. हा एकक स्थानचा अंक पहा, हा पहा. हे जे एकक स्थानचे अंक हे कोणते, 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 8 असेल तर त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. आता 3ची एक कसोटी आहे, इथं आपल्याला दिलेली नाहीये, पण 3ची कसोटी काय आहे, तीनने विभाज्यतेची कसोटी. तीनने काय विभाज्यतेची कसोटी की समजा एखादी संख्या असेल, ही संख्या, या संख्येला 3ने भाग जातो की नाही हे कसं ठरवायचंय, तर या संख्येतील अंकांची बेरीज करायची. म्हणजे 3 अधिक 5 अधिक 4 बरोबर किती येतात, 5 आणि 3 8 आणि 4
12. आता ह्या 12ला 3ने पूर्ण भाग जातो का? जातो. 3 चोक 12. याचा अर्थ 354ला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. म्हणजे एखाद्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 5ने विभाज्यतेची कसोटी. 5ने विभाज्यतेची कसोटी. काय ही 5ने विभाज्यतेची कसोटी? तुम्ही 5चा पाडा मोजा की कोणत्याही संख्येच्या पाड्यातील संख्या या त्या संख्येने विभाज्य असतात. 5चा पाडा मोजा. 5 1 5, 5 2 10. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20, 5 5 25. असं जाऊन जाऊन 5 10 50, 5 11 55, 5 12 60, 5 13 65. पुढं किती लिहिता येईल आपल्याला? अनंतापर्यंत. ह्या प्रत्येक संख्येचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एकक स्थानी फक्त 0 किंवा 5 आहे. एकक स्थानी काय आहे? 0 किंवा 5. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानी 5 0 आणि 5 असले पाहिजे. आणि 10ची पूर्ण 10ने विभाज्यतेची कसोटी. दहाने विभाज्यतेची कसोटी. दहाने विभाज्यतेची कसोटी अतिशय सोपी, अतिशय सोपी. तुम्ही 10चा पाडा मोजला तर 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 चौक 40. असं 10 10 100, 10 11 110, 10 12 2 120, 10 13 130, 10 14 140. असं पुढे. ह्या प्रत्येक संख्येत जर तुम्ही बघितलं, ह्या प्रत्येक संख्येमध्ये जर आपण बघितलं तर एकक स्थानी फक्त 0 आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. अशा 2 3 5 10 ह्या ज्या कसोट्या आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. 2ने केव्हा भाग जातो? जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असतो. म्हणजेच ती संख्या थोडक्यात सम असेल. कोणत्याही समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो. 3ने केव्हा पूर्ण भाग जातो? तर ज्या वेळेस संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने पूर्ण भाग जात असेल त्यावेळेस त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. 5ने केव्हा जातो? जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 यापैकी एक अंक असतो त्यावेळेस त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. आणि 10ने पूर्ण भाग केव्हा जातो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला दिलेली. ती कोणकोणती प्रश्न आहेत पहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, खाली सोडून दाखवल्याप्रमाणे दिलेल्या संख्याचे विभाजक लिह. 10चे विभाजक लिहून दाखवलेले, 32चे विभाजक लिहायला सांगितलेले आहे ना. हे 32चे विभाजक लिहायला सांगितलेले. 32चे विभाजक काय येतील? 1ने कोणत्याही संख्येला भाग जातो. प्रत्येक संख्येचा विभाजक हा 1 असतोच. एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ने भाग जातो. 3 आणि 2 5 होतात म्हणजे 3ने 5ला भाग जात नाही म्हणजे 32ला 3ने भाग जात नाही. 4 8 32 म्हणजे 4ने भाग जातो.
5ने जाणार नाही कारण एकक स्थानी 0 नाही किंवा 5 नाही. 6ने जाणार नाही, 7ने जाणार नाही, 8ने जातो, 8 चौक 32. 9ने जाणार नाही, 10ने जाणार नाही, 11ने नाही, 12ने नाही, डायरेक्ट 16ने भाग जाईल आणि नंतर जाईल 32ने. दिलेल्या संख्येला त्या संख्येने भाग पूर्ण भाग जातो. म्हणजे 32चे विभाजक कोणते कोणते येतात? 1, 2, 4, 8, 16 आणि 32. पुढचं उदाहरण दिलेलं आहे 14. 14चे विभाजक काय येतील? एक तर कोणत्याही संख्येचा असतो. एकक स्थानी 4 आहे म्हणून 2ने जातो. 4 आणि 1 5, 2ने 3ने जात नाही. मग 4ने 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4ने जात नाही. 5ने तर जाणार नाही, 6ने जाणार नाही, 7ने जातो. 7 दुने 14 आणि 7 नंतर डायरेक्ट जातो तो 14ने जातो. अशा पद्धतीनं हे विभाजक आपल्याला या ठिकाणी लिहिता येतात. त्यानंतर दुसरा प्रश्न खाली सोडून दाखवल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे लिहा. 5ने विभाज्य असलेल्या 3 अंकी 5 संख्या लिहा. तसंच खाली इथं दिलेले आहेत 100, 105, 200, 250, 315. 10ने विभाज्य असलेल्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 10ने विभाज्य असलेल्या 3 अंकी कोणत्याही लिहा, फक्त शेवटी 0 आणा. 3 अंकी संख्येत शेवटी 0. 120 आहे, 530 आहे, 450 आहे, 960 आहे. या सगळ्या संख्यांना 10ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 2ने विभाज्य असलेल्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 2ने विभाज्य असलेल्या 3 अंकी 5 संख्या म्हणजे कोणत्या? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक आला पाहिजे. म्हणजेच 540, 232, 844, 686, 938 या संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. म्हणजे या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीने आपल्याला 2ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्याही लिहिता येतात. आता सराव कोपरा दिलेला आहे. काय दिलेला आहे? इथं ही जी लाईन दिलेली आहे, ही जी लाईन दिलेली ही आहे भाजकाची लाईन आणि ही जी लाईन दिलेली ही आहे संख्या म्हणजे भाज्य. खाली दिलेल्या सारणीत भाजकाने निश्चेष भाग जात असल्यास 80 खूण बरोबरची खूण आणि 80 खूण करा व भाग जात नसल्यास फुली मारायची, चुकीची खूण करायची. 2ने 25ला भाग जातो का? नाही. 5ने 25ला भाग जातो. 10ने 25ला भाग जातो का? नाही. त्यानंतर 50ला 2ने भाग जातो का? हो. 5ने 50ला जातो. 10ने सुद्धा जातो. 18ला 2ने जातो. 5ने जात नाही. 10ने जात नाही. 40ला 2ने जातो. 5ने जातो आणि 10ने सुद्धा जातो. इथं खाली एक प्रश्न दिलेला आहे. 6 मीटर लांबीची एक दोरी आहे, तिचे 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करता येतील का? कारण लिहा. 6 मीटर लांबीची एक दोरी, तिचे 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करता येतील का? आता बघा, 1 मीटर म्हणजे किती रे? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. आता 6 मीटर आहे. 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं? 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर झालं. आपल्याला काय विचारलं त्यांनी? 6 मीटर लांबीची एक दोरी तिचे 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करायचे. मग या 600 सेंटीमीटरला 50ने भाग जाईल का नाही? जातो. 600 ही संख्या
ही संख्या 50 ने विभाज्य आहे. आणि म्हणून 50 ने जर 6 ला भागलं तर 0 0 जाईल. बघा 600 ला जर 50 ने भागलं तर हे 0 0 गेले. 5 1 5, 1 उरला, वरून शून्याचा घेतला. 5 2 10, 0 म्हणजे 50 मीटर लांबीचे किती भाग करता येतील? 12 भाग करता येतील. पुढचा प्रश्न आहे, 8 मीटर लांबीची रिबन आहे, तिचे 90 सेंटीमीटर लांबीचे 11 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? आता लक्षात घ्या, नऊ मीटर लांबीची 8 मीटर लांबीची रिबन आहे. 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाली? 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर. तिचे 90 सेंटीमीटर लांबीचे 11 तुकडे करायचे. मग याला 90 ने भागावं लागेल. 800 ला कितीने भागावं लागेल? 90 ने भागावं लागेल. 9 म्हणजे 90 भागिले 800. 0 0 तर गेलाच आहे. 9 8 72 आणि बाकी उरली 8. आता 90 सेंटीमीटर लांबीचे आपल्याला 8 तुकडे करता येतात आणि 10वा जो तुकडा आहे तो फक्त 8 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर लांबीचा म्हणावा लागेल. आठ 0 0 म्हणजे इथं 80 0, जे 80 सेंटीमीटर लांबी उरणारे दोरी उरणारे. मग किती सेंटीमीटर कमी पडली? 11 तुकडे करायचे की नाही? 8 तुकडे पूर्ण होत आहेत आणि उरते खाली 80 सेंटीमीटर आणि अजून आपल्याला 3 तुकडे पाहिजेत. म्हणजे 2 तुकड्यांचे 9 2 18 180 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर असे 190 सेंटीमीटर लांबीची दोरी आपल्याला काय होते? कमी पडते. तर अशी ही विभाज्य त्याच्या ज्या कसोट्या आहेत अतिशय सोप्या आहेत. ह्या विभाज्यतेच्या कसोट्या सर्वांनी लिहून काढा आणि हा एक स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय हा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.